जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। सद्गुरु काड सिद्धेश्वर महाराज की जय। संत शिरोमणी गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। सियावल्लभ रामचंद्र की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सार्थ श्रीमद दासबोध दशक 18वा समास तिसरा निस्पृह शिकवण निरूपण। श्रीराम दुर्लभ शरीरी दुर्लभ आयुष्य याचा करू नये नास। दास म्हणे सावकास विवेक पहावा। न पाहता उत्तम विवेक अवघा होतो अविवेक। अविवेकी प्राणी रंक ऐसा दिसे। हे आपले आपण केले आळसे उदास नागविले। वाईट संगतीने बुडविले देखत देखता। अंतरी एक बाहेर एक ऐसा जयाचा विवेक। परलोकाचे सार्थक कैसे घडे। एकाग्र करुनिया मन बळेची धारावे साधन। यत्नी आळसाचे दर्शन होच नये। अवगुण अवघेची सांडावे उत्तम गुण अभ्यासावे। प्रबंध पाठ करीत जावे जाड अर्थ। पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराजांच्या चरणकमलांना वंदन करून आज या महनमंगल अशा संतसंगाला उपस्थित सर्व गुरुबंधू आणि गुरुभगिनी यांना माझा श्री गुरुदेव। मागील संतसंगामध्ये आपण माऊलींकडून माऊलींच्या श्रीमुखातून सर्वज्ञ संघ या विषयावर आपण निरूपण ऐकलं। माऊलींनी त्या समासामध्ये काय निरूपण केलं तर माऊलींनी सांगितलं की आपण काय केलं पाहिजे। जाणत्यांच्या म्हणजे सद्गुरूंच्या संगतीमध्ये आपण राहिलं पाहिजे, सानिध्यात आपण राहिलं पाहिजे आणि आपल्यातील उत्तमोत्तम गुणांचा आपण विकास केला पाहिजे। आणि तोच विचार ह्या समासामध्ये समर्थांनी सांगितला आहे। आज दशक 18 समास 3 ह्या समासामध्ये निस्पृह शिकवण ह्या विषयावर समर्थांनी निरूपण केलं आहे। दासबोधामध्ये मागच्या काही दशकांमध्ये म्हणजे दशक 11 समास 10, दशक 14 समास 1, दशक 15 समास 2 ह्या समासांमध्ये निस्पृह लक्षणं येऊन गेली आहेत। परंतु आजचा जो विषय आहे हा थोडा वेगळ्या दृष्टिकोनातून समर्थांनी येथे मांडला आहे। समर्थ काय सांगतात की निस्पृह म्हणजे काय। नि अधिक स्पृहा। नि म्हणजे नाही आणि स्पृहा म्हणजे इच्छा। जो कोणत्याही इच्छेमध्ये ज्याला कोणतीही इच्छा नसते, फळाची अपेक्षा नसते, जो निर्हेतुक कार्य करतो असा कोण असतो ज्याच्याकडे अहंकार नसतो, गर्व नसतो, ताठा अभिमान नसतो, जो कशामध्येही अडकत नाही, तो निस्पृह। मग समर्थांनी काय सांगितलं आहे की सुंदर असा जो आपल्याला देह मिळाला आहे या देहाचा आपण काय करतो अविवेकी आणि करंटपणाने आपण काय करतो नुकसान करतो। आणि म्हणून ते काय सांगतायत की या समासामध्ये
की आपण प्रयत्नांच्या सहाय्याने आपल्यातील गुणांचा विकास केला पाहिजे. आणि काय असलं पाहिजे की सर्वात मोठा सद्गुण कोणता, तर एक आध्यात्मिक शास्त्र आहे. ह्या शास्त्रांच्या मूल्यांचा आपण प्रचार आणि प्रसार केला पाहिजे. आणि समर्थ काय सांगतायत की तो जो प्रचार करणारा आहे, धर्मप्रचारक आहे, प्रबोधनकार आहे, प्रवचनकार आहे, हा कसा आहे, निस्पृह हवा. आपल्याला माहिती आहे आपल्या माऊली निस्पृहतेचं मूर्तिमंत उदाहरण आहे आपल्यासमोर. माऊलींची पण हीच इच्छा आहे की जे प्रबोधनकार आहेत, प्रवचनकार आहेत, त्यांनीसुद्धा माझ्यातला जो निस्पृहपणा आहे हा त्यांच्या सगळ्यांच्या, आपल्या सगळ्यांच्या अंगामध्ये आला पाहिजे. ते गुण आपण सुद्धा घेतले पाहिजेत. तसे समर्थांचा पण दृढ म्हणजे हट्ट आहे की असा जो प्रचारक आहे, प्रसारक आहे, हा काय असला पाहिजे, निस्पृह असला पाहिजे. त्या काळची परिस्थिती वेगळी होती. मोगल साम्राज्य होतं आणि त्यामुळे धर्मनिष्ठता लोकांमध्ये वाढण्यासाठी समर्थांनी असे प्रवचनकार, प्रबोधनकार, धर्मप्रचारक निर्माण केले. तेच कार्य ह्या 21व्या शतकामध्ये आज माऊली करत आहेत. आज आपल्यासारख्या 10,000 प्रबोधनकारांना तयार करण्याचं संकल्प माऊलींनी हाती घेतला आहे आणि ते कार्य सुरूही केलं आहे. मग असा हा धर्मप्रचारक कसा हवा, त्याने सद्गुणांचा विकास केला पाहिजे. म्हणून माऊलींनी आपल्या हरिपाठामध्ये म्हटलं आहे की त्यागुणी लक्षणे संत संग धरा, निष्काम प्रेमे सद्गुरुसी. काय सांगितले माऊलींनी की आपल्यातले वाईट गुण आपण प्रयत्नपूर्वक त्यागले पाहिजेत आणि आपण काय केलं पाहिजे की सद्गुरूंवर अनन्य भावे निष्ठा ठेवून आपल्यातील गुणांचा आपण विकास केला पाहिजे. मग असा हा धर्मप्रचारक त्याने निस्पृह होण्यासाठी, जशी आपली गुरुमाऊली आहे त्याप्रमाणे आपण निस्पृहता आपल्यामध्ये आणण्यासाठी आपण काय केलं पाहिजे असं समर्थ सांगतायत. कोणती तयारी केली पाहिजे, तर ते सांगतायत आपण आळस झटकून टाकला पाहिजे आणि अभ्यास केला पाहिजे. मग अभ्यास कोणता, तर आपण काय केलं पाहिजे, वेगवेगळ्या ग्रंथांचा अभ्यास केला पाहिजे. गुरुमाऊलींची जी ग्रंथसंपदा आहे तिचा तर अभ्यास करायलाच पाहिजे, पण त्या व्यतिरिक्त अन्य ग्रंथांचा आपण अभ्यास केला पाहिजे. ते उतारे, ते छंद, ती पद, ते श्लोक आपण आत्मसात केले पाहिजेत. आपल्याला प्रथम ते समजले पाहिजेत. अनेक धाटी, मुद्रा, छंद, राग, सूर, ताल ह्यांचा आपण अभ्यास केला पाहिजे. कारण जर आपल्यालाच येत नसेल तर आपण समोरच्या श्रोत्या वर्गाला आपण काय देणार. आणि म्हणून आळस झटकून आपण हा अभ्यास करणं अतिशय गरजेचं आहे. पुढे समर्थ काय सांगतायत की आपण ज्या वेळेस आपली गुरुमाऊली ही जेव्हा सेवा आपल्याला देते आणि आपण समाजामध्ये उतरतो त्यावेळेस समाजाचं आपल्याकडे अत्यंत बारीक लक्ष असतं. कारण आपल्या गुरुमाऊली ज्या दर्जा आज ज्या पदावर आहेत त्याप्रमाणे त्यांच्यामध्ये जे गुण आहेत त्याप्रमाणे आपल्याकडे पाहिलं जातं. आणि मग आपलं बोलणं, आपलं चालणं, आपलं उठणं, आपलं हसणं, आपलं संपूर्ण आचरण, आपली केशभूषा, आपली वेशभूषा यावर समाजाचं अत्यंत बारीक लक्ष असतं. आणि आपल्या आचरणाप्रमाणे आपल्या गुरुदेवांचं नाव लौकिक काय होत असतं, मोठं होत असतं. आणि म्हणून आपण आपलं आचरण व्यवस्थित ठेवणं हे अत्यंत गरज आहे असं समर्थ सांगतायत. समर्थ पुढे जाऊन काय सांगतायत की हेच नाही तर अजूनही समर्थांनी सांगितलं आहे की गुरुदेवांनी दिलेली साधना, मग ती दैनंदिन असो, दररोज आपण जेवतोच ना, मग जशी दिलेली साधना आहे ती आपण साधना काय केली पाहिजे तर दररोज केली पाहिजे, नित्य नेमाने केली पाहिजे. मग मी प्रबोधनकार आहे मग कशाला करायला पाहिजे साधना, असं बोलून चालणार नाही. त्याचप्रमाणे संत संघाची जी साप्ताहिक साधना आहे, आज गुरुमाऊली आपल्याला भेटीसाठी येत आहेत, मग आपलं प्रथम कर्तव्य आहे तर मला तर जायलाच पाहिजे आणि इतरांनाही घेऊन मी तिथे बसणं गरजेचं आहे. आणि नुसतं बसायचं नाही आहे तर 1 तास 10 मिनटं आपण त्या संत संघाला दिली पाहिजेत. वारी उत्सवांना आपण आलं पाहिजे. अशा या वेगवेगळ्या सेवातून आपलं काय होत असतं, आपल्यामध्ये विवेक निर्माण होतो, समय सूचकता येते, आपल्या मनामध्ये नम्रता, विनम्रता निर्माण होतो या सगळ्या साधनांमुळे. म्हणून समर्थांनी सांगितलं की ह्या साधनासुद्धा आपल्याला करणं तेवढंच गरजेचं आहे. आणि सगळ्यात धोक्याची घंटी आपल्याला दिली आहे समर्थांनी, ती म्हणजे की आपण काय करतो, मी जी सेवा करतोय, मी एक चांगला प्रबोधनकार आहे किंवा कीर्तनकार आहे तर मला कोणीतरी चांगलं म्हणावं, माझी कोणीतरी प्रशंसा करावी, ह्या मानात ह्या
मान आणि पानामध्ये आपण अडकतो. परंतु आणि त्यामुळेच काय होतो, आपल्यामध्ये अहंकार निर्माण होतो. आणि ज्या वेळेस अहंकार येतो त्यावेळेस निस्पृहता आपल्यामध्ये राहील का हो? अजिबात राहणार नाही. मग अहंकार कशाला करायचा? कारण ही सेवा माझ्याकडून माझी गुरुमाऊली करून घेत आहेत. मी फक्त भोंग्याचं काम करते आहे. कारण आपण बोलणारे कोणीच नसतो, आपण फक्त निमित्त असतो. कारण ही सेवा ते आपल्याकडून करून घेत आहेत. मग आपण बोलणारे कोणीच नसताना मग ही अहंता, हा अहंकार आपल्यासाठी आपल्याकडे कशाला यावा? आणि ह्यासाठीच मी आपल्याला एक दृष्टांत देते. मीराबाईंच्या काळामध्ये तानसेन, आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की अकबराच्या दरबारातलं 9 रत्नांपैकी एक रत्न म्हणजे तानसेन. आणि हा तानसेन हा ज्या वेळेस राग म्हणायचा, मल्हार राग, त्यावेळेस पाऊस पडायचा. त्याच्या रागाने तो जसे राग आळवायचा त्याप्रमाणे दिवे वगैरे पेटायचे. त्याला स्वतःच्या गायकीवर एवढा अभिमान की त्याला स्वतःपुढे सगळं फिक्कं वाटायचं. आणि एक दिवस त्याला मीराबाईंची महती कळते की त्या इतक्या सुंदर भजनं म्हणतात, अगदी लोकांना मंत्रमुग्ध करतात. त्याच्या मनात असा विचार येतो, ही कोण मीराबाई? आणि ही माझ्यापेक्षा एवढी चांगली गाते म्हणजे काय? अरे माझ्यापुढे हिचं गाणं काय आहे? आणि मग तो तिला भेटण्यासाठी ती जिथे राहत असतात, मीराबाई जिथे राहत असतात तिथे तो येतो. त्यांनी त्याग केलेला असतो आपल्या घरादाराचा आणि एका पर्णकुटीमध्ये त्या राहत असतात. जेव्हा त्यावेळेस तानसेन तिथे येतो त्यावेळेस ती पर्णकुटी बंद असते, त्या मंदिरात असतात. त्याला भेटायचं पण असतं, वेळही नसतो. तो काय करतो, त्या पर्णकुटीच्या दरवाजावर लिहून ठेवतो, तानसेन के तान पे हर तान गलतान है. बघूया, थोडं वाचतील त्या येताना जाताना. आणि मग तो निघून जातो. मीराबाई मंदिरातून आपल्या पर्णकुटीत येतात. ते वाचतात, दरवाजावरील हसतात. त्यांना कळतं की हा किती अहंकारी आहे. हसतात आणि आतमध्ये निघून जातात. दुसऱ्या दिवशी पुन्हा त्या मंदिरामध्ये जायला निघतात तेव्हा ते वाक्य, तो दोहा पूर्ण करतात, अपनी अपनी गलियों में चिडिया भी मस्तान है. तो दोहा पूर्ण करतात आणि आपल्या मंदिरामध्ये त्या निघून जातात. इकडे तानसेन येतो. मीराबाईंना भेटायचं, आज कसंही करून भेटायचं. पण प्रथम त्या पर्णकुटीच्या दरवाजावरचा जो दोहा मी लिहिला आहे तो त्यांनी पाहिला का म्हणून तो बघायला येतो. आणि पाहतो तर ते पुढे लिहिलेलं असतं, अपनी अपनी गलियों में चिडिया भी मस्तान है. आणि मग त्याला कळतं, त्याला अजून राग येतो. आणि तो रागाच्या भरामध्ये मंदिरामध्ये येतो. पाहतो तर काय, मीराबाई अगदी तल्लीन झालेल्या असतात त्या परमेश्वराच्या भजनामध्ये. इतक्या तल्लीन की त्यांना माहितीच नसतं कोण मला पाहत आहे, कोण मला हसेल, कोण मला पाहिल. त्यांना कसलीही पर्वा नसते. त्या इतक्या त्या निस्पृह असतात त्या भजनामध्ये, त्या देवाच्या अभंगामध्ये इतक्या त्या भजनामध्ये तल्लीन झालेल्या असतात. आणि ते ईश्वरीय असं ते गाणं त्यांच्या मुखातून निघत असतं. तिथे जमलेले सगळे भक्तगण अगदी बेधुंदपणे त्यांच्या मागून नाचत असतात. तेव्हा ह्या तानसेनचा अहंकार जिरून जातो. आणि त्याला त्यावेळेस वाटतं की खरोखरच ह्या थोर आहेत. कारण मी जे गातो ते मला कोणीतरी चांगलं म्हणावं, मला कोणी मान द्यावा. आणि जी मी सेवा करतोय ती माझी कुठे आहे? राजाची सेवा करतोय ना, अकबर बादशाहची सेवा करतोय, त्याला आवडावं म्हणून मी ते गातोय. परंतु मीराबाई काय करतायत, त्या परमेश्वराची सेवा म्हणून ते गात आहेत. मग भाविको, यातून तात्पर्य एकच सांगायचं आहे की आपल्यासारख्या साधकांनी सुद्धा जी सेवा आपल्या गुरुमाऊलींनी आपल्याला दिली आहे ती आपण कशी केली पाहिजे. तर माझ्या गुरुदेवांची ती सेवा आहे आणि त्यांनी दिलेली ती सेवा आहे, मी करणारी कोणी नाही आहे. म्हणून गुरु नानकांची मला इथे ओळ आठवते, गुरु मेरी पूजा गुरु गोविंद, गुरु मेरा पार ब्रह्मा गुरु भगवंत, गुरु मेरी पूजा गुरु गोविंद, गुरु मेरा पार ब्रह्मा गुरु भगवंत. काय म्हटले गुरु नानकांनी की आपण सगळ्या साधकांनी, सगळ्या भक्तांनी, सगळ्या शिष्यांनी हेच मनात दृढ निश्चय केला पाहिजे की माझे गुरु हेच माझ्यासाठी भगवंत आहेत आणि त्यांनी दिलेली सेवा हीच माझ्यासाठी माझा अमूल्य ठेवा आहे. आणि त्यांचे चरण हेच माझा हा जीवनातला मुख्य ठेवा आहे.
आणि त्या चरणापासून जर बाजूला व्हायचं नसेल तर ही निस्पृहता आपल्यामध्ये आली पाहिजे. समर्थ रामदास स्वामींनी शिष्याला समोर ठेवून हा दासबोध लिहिलेला आहे. शिष्याचं कल्याण व्हावं आणि मनुष्य जन्म जो दुर्लभ आहे या दुर्लभ देहाचं सार्थक व्हावं यासाठी या खऱ्या अर्थानं दासबोधाची निर्मिती आहे. आणि त्यामुळे समर्थ रामदास स्वामींनी जो केलेला उपदेश आहे तो तुम्हाला आणि मला सगळ्यांना लागू पडतो. जे जे आपण संत संघामध्ये येतो त्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की समर्थ रामदास स्वामींनी थेट आपल्यालाच लक्ष केलेलं आहे. आणि समर्थ रामदास स्वामी सांगू इच्छितात की मी इतके समाज तुझ्यासाठी सांगितलेले आहेत आणि आता तू अशा प्रगतीच्या टप्प्यावर येऊन बसलेला आहेस किंवा पोहोचलेला आहेस, तर इथे तुला स्वतःला सांभाळलं पाहिजे. जर तुला मोक्ष हवा असेल, मुक्ती हवी असेल, तर अहंकार सोडून दे. कारण ज्या वेळेला आपल्याला एखाद्या विषयाचं काही ज्ञान झालं की साहजिकच आपल्यामध्ये अहंकार निर्माण होतो. मग त्यामध्ये तुम्ही येता, मी येतो, आमचे प्रबोधनकार येतात, प्रवचनकार येतात, कीर्तनकार येतात, महंत येतात, संत येतात, साधू येतात, सगळेच. ज्ञान झाल्यानंतर आपल्याला वाटत असं, जसं ताईने मगाशी सांगितलं, तानसेनला वाटायचं की अरे मी मल्हार गायला की पाऊस वर्षाव करतो, केवढी माझ्या वाणीमध्ये ताकद आहे, केवढी माझ्या गायनामध्ये ताकद आहे. या अहंकारावरून अनेक वेळेला प्रवचनं झालेले आहेत. म्हणून मी त्या खोलात जाणार नाही, कारण माझ्यापाशी फार वेळ कमी आहे, फक्त 5 मिनटं उरलेले आहेत. म्हणून त्या खोलात जाण्यापेक्षा मी एवढंच सांगेन, अहंकाराचा त्याग करा. त्यागुनी लक्ष नाही, काय करा, संत संग धरा. ह्या लक्षणांचा त्याग करा आणि संतांची संगत धरा. आळस आपल्यातला झटकला पाहिजे. आळस हा माणसाचा शत्रू आहे, तो आपण काढून टाकला पाहिजे. काही लोक तर असे असतात अजगर योनीचे. अजगर नावाचा जो साप आहे तो स्वतःहून कधीच शॉपच शोधत नाही, भक्ष्य शोधत नाही. त्याच्या पुढ्यात जर गेलं आणि ते काही वेळ जर थांबलं तर तो प्रयत्न करणार. बरं, खाणार ते खाणार आणि पचवण्याचा पण त्रास घेणार नाही. 2-4 दिवस असाच पडून राहणार. तसे तर आपण नाही आहे ना, आपल्यासाठी वेळ थांबणार नाही आहे. आणि ही मिळालेली संधी आहे, या संधीचा उपयोग आपण केला नाही तर पुनरुपी जनन, पुनरुपी मरण, पुनरुपी जननी जठरशयनम अशी अवस्था आपली होणारच आहे. आणि म्हणून याच्यातून जर सुधारायचं असेल तर समर्थ रामदास स्वामीसुद्धा तेच सांगतात, मी सुद्धा तेच सांगतोय की गुरूंवर नितांत प्रेम पाहिजे. गुरूंवर जर नितांत प्रेम असेल तर आपल्या दैनिक साधना कधीही चुकणार नाहीत. जे लोक दैनिक साधना करत नाहीत ते रस्ता भरकटण्याची शक्यता जादा असते. गुरूंवर प्रेम असेल तर गुरूंनी सांगितलेली दैनिक साधना कधीच चुकणार नाही. दिवसातून 10 मिनटं वेळ काढ आणि श्री लीलामृताचं पारायण कर आणि ओम नरेंद्रनाथाय नमः किंवा गणिगण गणात बोलते किंवा जो शिष्य आहे त्याला सांगितलेला कानमंत्राचा जप कर. हे जे गुरूंनी सांगितलेलं आहे ते फार विचारपूर्वक सांगितलेलं आहे. त्याचा कधीच त्याग केला की तो गेला. आम्ही लोकसुद्धा आजसुद्धा नामस्मरण सोडत नाही. नामस्मरण केल्याशिवाय जगत नाही, नामस्मरण केल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून आजसुद्धा आमचे पाय जमिनीवर आहेत. बऱ्याच जणांना प्रश्न पडतो, बऱ्याच जणांना हे वाटतोय जगद्गुरू झाले, सगळ्या गुरूंचे गुरु झाले, तरीसुद्धा मी कधीच विसरलेलं नाही आहे की मी बाप्पांचा शिष्य नाही म्हणून. मी स्वतःला काळसिद्धांचा शिष्य मानतो आणि मी नेहमी माझ्या प्रवचनामध्ये सांगतो की मला दगडाचा देव बनवला असेल कुणी तर त्यांनी. मग दगड म्हणायला मला कधी वाईट वाटत नाही. गजानन महाराजांच्या पायातली वाहन व्हायला मला कधीही कमीपणा वाटत नाही. का तर माझी साधना सुटलेली नाही आहे. ज्यावेळी माझी साधना सुटेल, जसं डॉक्टरचा लंगोट सैल झाला
की डॉक्टरच्या हातातून चुका घडणार पेशंटच्या बाबतीमध्ये. तसं साधकाचं आहे. तुम्ही आम्ही सगळे साधकच आहोत. प्रत्येक माणूस जीवनामध्ये विद्यार्थीच आहे, म्हणजे शिष्यच आहे. मग शिष्यानं गुरुने दिलेला जो मंत्र आहे त्याची दररोज साधना केली पाहिजे, कारण त्या पाठीमागे काहीतरी एक शास्त्रीय दृष्टिकोन गुरूंचा असतो. आपलं मन जे आहे हे मन भरकटतं, मन इकडे तिकडे वाहत जातं. म्हणून गुरुनी ती दैनिक साधना सांगितलेली आहे, साप्ताहिक साधना सांगितले. आठवड्याचे संतसंग कशासाठी आहेत? ते यासाठीच आहेत की मनामध्ये 8 दिवस कुठलाही कुविचार आला तर 8व्या दिवशी संतसंगामध्ये आलं की आणि गुरूंचं प्रवचन ऐकलं की भरकटणारं मन परत जाग्यावर येईल. म्हणून तर तो संतसंग आहे. म्हणजे आजारपण येण्यापूर्वी शरीरामध्ये प्रतिकारशक्ती वाढली पाहिजे, यासाठी जशी आपण टॉनिक्स घेतो. टॉनिक हे औषध नाही आहे, ताकद आहे. तसं संतसंग ही एक ताकद आहे. म्हणून संतसंग कधी चुकवायचा नाही. म्हणून दररोजची दैनिक साधना कधी चुकवायची नाही. ही दैनिक साधना चुकवली नाही, संतसंग चुकवला नाही तर आपल्यातला आळस आपोआप निघून जाईल, आपल्यामधला अहंकार निघून जाईल आणि हळूहळू निस्पृह होऊ आपण. कारण निस्पृह होणं वाटते तेवढी सोपी गोष्ट नाही आहे. बोलून ती येत नाही, कारण आपलं मिश्रणच असं आहे. आपण नेमकं रसायनच रज तम सत्वगुणांचं आहोत. हे रसायन ज्यावेळी परमेश्वरानं ओतलं आहे तेव्हा हा देह नावाची एक वस्तू तयार झाली. ही वस्तूच मुळामध्ये रज तम आणि सत्व या 3 अवगुणांपासून निर्माण झालेले आहे. म्हणून त्या अवगुणांना तुकोबाराय म्हणाले, तम म्हणजे काय? नरक. रज म्हणजे काय? मायाजाळ. आणि सत्व ठीक आहे म्हणाले. म्हणजे सत्वाचा सुद्धा पुरस्कार तुकोबारायांनी केला नाही. त्याने ज्यावेळी सांगितलं दुःखाचे कारण जन्माचे ते मुळं पाहिले शोधून दुःखासी कारण जन्म घ्यावा, हे जे सांगितलं त्याच्यामध्ये त्यांनी या 3 गुणांचं वर्णन केलेलं आणि त्यांनी त्याचं काहीही समर्थन केलेलं नाही, हे लक्षात घ्या. याचा अर्थ काय की आपण मुळी रसायनच वाईट गोष्टीतून झालो आहे आपलं, आणि त्यामुळे निस्पृह होणं तर फार पुढची बात आहे. ही निस्पृह अवस्था जोपर्यंत आपल्यामध्ये येत नाही तोपर्यंत आपल्याला मोक्ष नाही, मुक्ती नाही. विरक्त अवस्था असं भगवं घालून चालत नाही ना. हे भगवा कलर जो आहे हा विरक्तेचा पुरस्कार करणारा आहे. आतून भगवं झालं पाहिजे ना मन. हा ड्रेस भगवा आहे, म्हणून त्याच्यावरून संन्यासी नाही म्हणता येत. संन्यासी हा मनानं व्हावा लागतो. निस्पृह अवस्था ही मनात निर्माण व्हावी लागते, त्यावेळी ती तुमच्या प्रत्येक कृतीमध्ये दिसते. नाहीतर काय व्हायचं की निस्पृहाचा डांगोरा पेटवायचा आणि आतमध्ये पूर्णपणे स्वार्थी लोभिष्ट राहायचं. म्हणजे कथनी एक आणि करणी एक, म्हणजे सांगायचं एक आणि करायचं एक. अशी माणसं जीवनामध्ये कधीच यशस्वी होणारच नाहीत. एवढंच काय, परंतु आपण सगळ्यांना फसवू शकतो, त्याला नाही फसवता येणार. आपण जाणार नाही मोक्षाकडे, मुक्तीकडे तर नाही जाणार. म्हणून समर्थ रामदास स्वामींनी हा अतिशय महत्त्वाचा निस्पृह लक्षण हा समाज घेतला आणि आम्हाला सगळ्यांना त्यांनी सांगितलं की बाबा रे, निस्पृह झाला नाही, ज्ञान कितीही मिळवलंस तरी ते फक्त पोपटपंची ज्ञान होईल. लोकांना समजावून सांगण्यासाठी ज्ञान होईल, लोकांना खुश करण्यासाठी, प्रभावित करण्यासाठी, लोकांच्या टाळ्या घेण्यासाठी, वावा मिळवण्यासाठी ते ज्ञान होईल. लोक तुझ्याकडून आदर्श काहीही घेणार नाहीत. का नाही घेणार? का तुझ्या कृतीतच नाही. ते तुझ्या आचरणात आलं तर तुला लोक डोक्यावर घेऊन नाचतील. म्हणून तुम्ही आम्ही सगळेजण या कलियुगामध्ये त्या परमेश्वराचे प्रेषित आहोत, दूत आहोत. परमेश्वरानं तुमच्या आमच्यावर सगळ्यांवर जबाबदारी टाकलेली आहे की बाबा तू सुधार आणि जगाला सुधरव. आणि म्हणून प्रत्येकानं आपल्यामध्ये हे गुण घेतले पाहिजेत, निस्पृहतेचे गुण आणले पाहिजे, अंगीकारले पाहिजेत. आपण अनेक संत संघातून आपलं ज्ञान जे आहे ते प्रचंड वाढवलं आहे, पण आमच्यातली घमेंड गेली का हे आत्मचिंतन करणं गरजेचं आहे. आमच्यातला अहंकार गेला का? आमच्यामध्ये गुरूंबद्दल पूर्ण निष्ठा आली का? आम्ही बोलतो तसे वागतो का? आम्ही बोलतो तसे जगतो का? याचं आपण मूल्यमापन करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि ते करून
आपण जर पुढे निघालो तरच आपल्या जन्माचं सार्थक होणार आहे. म्हणून संत संग चुकवू नका. मी माझ्या अभंगात सांगितलं ना, करू नका काही संत संग धरा. संतांची संगत धरा. आणि संतांनी गुरुनी जे सांगितलं आहे ती नेहमीची दिनचर्या जी आहे ती विसरू नका. आम्ही काय सांगितलं आहे, दिवसातून फक्त 10 मिनटं वेळ काढा आणि दिलेलं नामस्मरण करा. आणि दिवसभर कुणाचं वाईट चिंतणार नाही, कुणाला फसवणार नाही, कुणाला लुबाडणार नाही, कुणाला छळणार नाही, मी बाहेर खाली वागणार नाही, दुर्व्यसनं करणार नाही आणि माझ्या धर्माप्रमाणे म्हणजेच माझी जी हिंदू धर्माची विचारधारा आहे त्या विचारधारेप्रमाणे वागेन. विचारधारेमध्ये बऱ्याच गोष्टी अंतर्भूत आहेत की एखादा अपंग माणूस किंवा आंधळा माणूस, अपंग म्हणण्यापेक्षा आंधळा माणूस रस्ता क्रॉस करत असेल, तुम्ही तिथे जात असाल आणि गडबडीत जरी असलात, थांबा क्षणभर, त्याला हात द्या, रस्त्याच्या साईडला दुसऱ्या साईडला आणून सोडा आणि मग जा. भुकेलेला आलेला आहे तर त्याला घासभर अन्न द्या. तहानेल्या माणसाला एक घोट तरी पाणी द्या. पानपोया तिकडे जाऊन कुठेतरी मोठ्या ठिकाणी बांधण्यापेक्षा दरवाज्यात आलेल्या माणसाला पेलाभर पाणी द्या. हा तुझा धर्म आहे. मला धर्म हा शब्द या अर्थानं म्हणायचा आहे. तेव्हा अशा प्रकारचं जे जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराजांनी तुमच्यात जे सांगितलेलं आहे त्याप्रमाणे वागलात तर खऱ्या अर्थानं आपण जगलो असा त्याचा अर्थ आहे. म्हणून समर्थ रामदास स्वामींनी अशा आम्हाला, कारण आपण आज काय केलं, बौद्धिक भरपूर घेतलं आहे. किती आपले आत्तापर्यंत संत संघ झाले, दासबोधाचे तर समास किती झाले, जवळजवळ 100-150 समास आतापर्यंत झालेले आहेत. आणि इतकं आपण सगळं ज्ञानामृत पिलो आहे, पण पचलं आहे का, हे फार महत्त्वाचं आहे. ते सांगण्याचं समर्थ रामदास स्वामी या समासामध्ये प्रयत्न करतात. आता आपण परत भेटायचं पुढच्या रविवारी. समर्थ रामदास स्वामी काय सांगतात पुढच्या समासामध्ये ते ऐकण्यासाठी. तोपर्यंत आपण आता इथे रजा घेऊया. श्री गुरुदेव. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय. सिया वल्लभ रामचंद्र की जय.